नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। बघा, आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कधी काळी म्हणजे 1995 ला ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील निवडून आले, त्यानंतर 99च्या दरम्यान बघा, म्हणजे 95 ला निवडून आले, तरुणांचं नेतृत्व म्हणून इंदापूर तालुक्यातले सगळे नेते शंकरराव बाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी राहिले आणि हर्षवर्धन पाटील यांना 1995 ला पहिल्यांदा निवडून आणलं। त्या सगळ्यांचा वाटा त्याच्यामध्ये कोणी कोणी होतं आणि त्यानंतर हे सगळे हर्षवर्धन पाटलांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले। 1999 ते 2000च्या नंतर हे सगळे नेते हर्षवर्धन पाटलांना सोडून पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर मात्र त्यांना हिनवलं जायचं की इंदापूर तालुक्याला विधानसभेला जर उमेदवार द्यायचा म्हटलं तर ह्या 22 ते 28 जणांमध्ये मारामाऱ्या लागतील, कपडे फाडतील, कोणी उभा राहायचंय ते। म्हणून त्यांच्यावरती टीका करत असताना हर्षवर्धन पाटील हे 22 आमदार इंदापूर तालुक्याचे असं म्हणून टीका टिप्पणी केली जायची। तर त्यापैकी 22 जण कोण आहेत तर त्याच विषयाची आजच्या चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, 1990 पर्यंत गणपतराव पाटील हे 10 वर्ष आमदार राहिलेले। त्या अगोदर राजेंद्र कुमार घोलप हे 5 वर्षे इंदापूर तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत आणि शंकरराव बाजीराव पाटील हे जवळपास 30 वर्ष इंदापूर तालुक्याचं त्यांनी आमदारकी बसवलेली आहे। तर त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांना तिकीट द्यावं म्हणून शंकरराव बाजीराव पाटील यांनी प्रयत्न केले, परंतु शरद पवार यांनी त्यांना तिकीट काँग्रेस पक्षातून नाकारलं। त्यानंतर मात्र एक तरुणांचं नेतृत्व म्हणून शंकरराव भाऊंनी काही इंदापूर तालुक्यातल्या मेन पुढाऱ्यांना एकत्र बोलवून हर्षवर्धन पाटील यांची अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि 1995 ला हर्षवर्धन पाटील हे सगळ्यांच्या पाठिंब्यावरती, म्हणजे मी जी नावं सांगणार आहेत आता, म्हणजे ते सगळे हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत होते। या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती पहिल्यांदा हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून गेले। त्यानंतर मात्र 1999च्या पुन्हाच्या विधानसभेच्या निवडणूक झाली। त्यामध्ये देखील यातले थोडेफार नेते सोबत राहिले, थोडेफार जणांनी हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर तालुका विकास आघाडीची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं। आता त्यातले काही जण अगोदरच, म्हणजे जसं आता बोडके दादा ज्यांना आपण म्हटलं जायचं की महादेव बोडके दादा, तर ते इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे 95 ला अध्यक्ष, म्हणजे जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हा ते पहिल्यांदाच अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते। असे काही नेते तिकडे पण होते। तर त्यापैकी बघा, जे 22 आमदार म्हणून संबोधलं जायचं त्यापैकी सगळ्यात अगोदर ज्याचं नाव यायचं ते दत्तामामा भरणे हे सध्या इंदापूर तालुक्याचे 3री टर्म आमदार आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत। 22 आमदारांमध्ये त्यांचं देखील नाव गणलं जायचं। त्यानंतर बघा, राजेंद्र तांबिले यांचंही नाव 22 आमदारांमध्ये असायचं, बंडू तात्या वाघ यांचंही नाव असायचं या 22 आमदारांमध्ये। परंतु सगळ्यात अगोदरचे वरचं नाव जे असायचं ते दशरथ दादा माने यांचं नाव असायचं। त्यानंतर आप्पासाहेब जगदाळे यांचं नाव असायचं। त्यानंतर बघा, घोलप बंधू ज्यांचे, म्हणजे राजेंद्र कुमार घोलप यांचे जे दोन्ही चिरंजीव आहेत, बाळासाहेब घोलप म्हणजे अमरसिंह उर्फ बाळासाहेब घोलप आणि अविनाश घोलप, यांचं देखील इंदापूर तालुका विधानसभेसाठी नाव अग्रेसर असं पुढं असायचं बघा। त्यानंतर 1999 ला बघा, मुरली काका निंबाळकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली, यांचं देखील नाव होतं। त्यानंतर बघा, 1995 ला प्रदीप दादा गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली सुरुवातीला, म्हणजे तिरंगी निवडणूक झाली। यामध्ये गणपतराव पाटील आणि प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला थोड्या मताने, त्यांचं देखील नाव गणलं जायचं। त्यानंतर बघा, आप्पासाहेब जगदाळे यांचंही नाव विधानसभेच्या रेसमध्ये नेहमी तालुक्यामध्ये असायचं। म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यापासून हे सगळी लोक फुटून गेले। त्यानंतर बघा, निमगाव केतकीचे मच्छिंद्र चांदणे होते, पुन्हा शाळगाव भागातले जे शिंगाडे वकील म्हणून संबोधले जायचे ते शिंगाडे वकील देखील होते।
पुन्हा विलास माने म्हणून एक सभापती झालेले, ते देखील त्यांचं देखील नाव आमदारकीच्या रेसमध्ये म्हणजे टीका टिप्पणीमध्ये. आता शेवटी तिकीट देण्याचा अधिकार हा पवार साहेबांना होता आणि ते सगळ्या गोष्टी कॅपेबल बघूनच, परंतु हे जे मेन पुढारी जे इंदापूर तालुक्याला 22 होते, 22 ते 28 या सगळ्या लोकांवरती टीका टिप्पणी करत असताना हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर लोक हर्षवर्धन पाटलांसोबत असणारे हे टीका करत असताना 22 आमदार आणि हे आमदारकीचं तिकीट मागाय गेले तर कपडे फाटतील यांचे एकमेकाच्या वादविवाद, तरी देखील ह्यांचा एक उमेदवार ठरणार नाही अशा पद्धतीने टीका त्या काळामध्ये केली जायची. त्यापैकी हे 22 जणांची नाव आहे ते बघा. त्यामध्ये हनुमंत वाबळे देखील होते. हनुमंत वाबळे यांचं देखील इंदापूर तालुक्यात त्या काळात नाव होतं. नागेश खटकाळे म्हणजे जे नागेश मामा खटकाळे कामगार संघटनेचा अध्यक्ष वालचीनगर जंक्शन या परिसरामध्ये असायचे, त्यांचं देखील नाव होतं. त्यानंतर मुकुंद वाघ म्हणून त्यांचं देखील नाव होतं. त्यानंतर बघा उत्तमराव फरतडे यांची मोठी कारखानदारी आहे, त्यांचे मोठे मोठे उद्योग आहेत आणि त्यांचं देखील नाव इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये येईल असं म्हटलं जायचं. त्यानंतर कालिदास आप्पा देवकर हे देखील त्या काळामध्ये सरपंच आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. त्यानंतर बघा किरण बोरा यांचं देखील नाव पुढं होतं. आणि त्यानंतर बघा शामराव वाघ म्हणून होते, त्यांचं देखील नाव या 22 जणांमध्ये घेतलं जायचं. पुन्हा पांडुरंग शेंडे म्हणजे जे पंचायत समितीला सभापती होते पूर्वीच्या काळात बघा, आणि त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या गटातून ते सभापती झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा असा जाहीर कार्यक्रम देखील झाला होता. म्हणजे हे सगळेच नेते सुरुवातीला हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत होते, परंतु काही कारणास्तव ते पुन्हा शरद पवार अजित पवार यांच्या सोबत गेले आणि इंदापूर तालुक्याला मोठे मोठे असे कार्यक्रम झाले. एक काळ तर बघा इंदापूर तालुक्याला शरद पवार यांनी उमेदवार दिला नव्हता. प्रदीप गारटकर यांनीच शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती. यावेळी देखील बरेच जण एकत्र आले होते, परंतु हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करणं कठीण झालं होतं, म्हणजे सोपं नव्हतं. त्यावेळेस देखील प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला. म्हणजे प्रदीप गारटकर हे 3 वेळा पराभूत झाले. सुरुवातीला 95ला सेना भाजपच्या काळामध्ये, त्यानंतर अपक्ष एसटी घेऊन उभा राहिले आणि त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावरती देखील त्यांनी निवडणूक लढवली, परंतु त्यामध्ये देखील त्यांना अपयश आलं. इंदापूर तालुक्याचं राजकारण हे नेहमी धनगर आणि मराठा या 2 जातीच्या समूहावरती राजकारण आधारलेलं असतं. म्हणजे एकंदरीत मराठा समाजाची लोकसंख्या मतदार आणि धनगर समाज हे जवळपास थोड्याफार फरकाने कमी जास्त आहेत आणि याचाच फायदा धनगर समाजाचा उमेदवार असेल तर त्याला होतो किंवा मराठा समाजाचा उमेदवार असेल तर त्याला होतो. परंतु 2014 पासून इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध धनगर असा हा वाद म्हणजे कमी राहिलेला नाही, परंतु त्याचबरोबर जो सर्वसमावेशक म्हणजे इतर जातीचे जी लोक आहेत, म्हणजे इतर जाती धर्माची जी इंदापूर तालुक्यातली लोक आहेत, या सर्वांनी 2014 पासून हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली. म्हणजे जे हर्षवर्धन पाटील म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये दगड जरी उभा केला तरी तो निवडून यायचा, म्हणजे दगडाला शेंदूर लावल्यासारखं काम होतं. म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून इंदापूर तालुक्यातला सगळा मतदार हा हर्षवर्धन पाटील यांना मदत करायचा. परंतु शंकरराव पाटलांच्या निधनानंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांनी जे शंकरराव बाजीराव पाटील यांना मानणारा जो वर्ग होता, कार्यकर्ता होता, या कार्यकर्त्यांची नाळ हर्षवर्धन पाटील यांच्यापासून तुटली. आता ती का तुटली, कसं काय झालं ते वेगळा विषय. म्हणजे काही जणांना वाटत होतं की बाबा इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे ज्याचं नामकरण झालंय कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, या कारखान्याला पद्माताई पाटील यांना चेअरमन करायला पाहिजे होतं. तसंच जी भाऊंची दुसरी एक संस्था आहे की इंदापूर शहरामधली जी शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थेला देखील चेअरमन पद्माताईला करायला पाहिजे होतं, असं काही जणांना म्हणजे भाऊंना जे शंकरराव पाटलांना जे मानणारा काही वर्ग आहे त्यांना वाटत होतं. परंतु तसं झालं नाही. त्याच्यामुळे हा वर्ग कुठंतरी नाराज झाला आणि हर्षवर्धन पाटील यांच्यापासून थोडं करून ते तुटत गेले आणि 2014ला ते पूर्ण गेले. 2014च्या अगोदर 2009ला जे इलेक्शन झालं त्यावेळेसच दत्ता भरणे यांनी
तगडं असं आव्हान दिलं होतं. त्याच वेळेस हर्षवर्धन पाटील थोड्याफार मताने निवडून आले होते. परंतु त्यानंतर मात्र 2014ला हर्षवर्धन पाटील यांचा सपशेल पराभव झाला. 2014 ते 2024 पर्यंत हर्षवर्धन पाटील यांचा सलग पराभव होत गेला. म्हणजे जे नेते हर्षवर्धन पाटलांसोबत होते कधी काळी ते सगळे एक एक करून हर्षवर्धन पाटील यांच्यापासून निघून गेले. त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे राजकारणामध्ये उतारती काळा एकंदरीत आल्यासारखं चित्र इंदापूरच्या राजकारणामध्ये सध्या दिसतंय. परंतु हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत एक गोष्ट आहे, म्हणजे इंदापूर तालुक्यातला कोणीही कार्यकर्ता जर कुठल्या गावाला गेला, कुठेही गेला किंवा अधिकारी वर्गाकडे कुठं काय काम घेऊन गेला तर इंदापूर म्हटलं की हर्षवर्धन पाटलांच्या गावचा का असं त्या माणसाला विचारलं जातं. म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं नाव महाराष्ट्रामध्ये असं अग्र क्रमांकावरती घेतलं जायचं. लोकांना अजून पण माहित नाही की हर्षवर्धन पाटील यांचा खरंच पराभव झाला काय, म्हणजे ज्यांना काही जणांना वाटत नाही. तर बघा आज आपण हे हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत असलेले 1995 नंतर आणि हर्षवर्धन पाटील यांना सोडून गेलेल्या नेत्यांचा आपण इतिहास पाहिला. आता याच्यातल्या काही जणांनी म्हणजे कुणी सभापती होतं, कुणी मार्केट कमिटीला चेअरमन होतं, तर कुणी खरेदी विक्री संघाला चेअरमन होतं, कुणी कारखान्याला संचालक होतं, व्हाईस चेअरमन होतं. हे अशी सगळी ही पदं बसवणारी मंडळी सगळी सोडून हर्षवर्धन पाटील यांना सोडून आज ते सगळे शरद पवारांसोबत काय आहेत, काय अजित पवारांसोबत आहेत. म्हणजे ह्यांचे जे वारस जे सध्याचे आहेत, म्हणजे सध्या जसं आता बोडके दादा आहेत, बोडके दादा होते महादेवराव बोडके यांचे राजकीय पुढे जो वारस होता ते त्यांचं पुढं काय झालं, त्यांचं पुढं काय झालं याचा देखील आपण पुढील इतिहास पाहणार आहोत. तसंच आपण पुढच्या भागात देखील शंकरराव बाजीराव पाटील यांचं इंदापूर तालुक्याचं राजकारण, शंकरराव बाजीराव पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र कुमार घोलप आणि ह्या सगळ्यांना विरोध असणारे गणपतराव आवटे, म्हणजे जे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामधून बाहेर फेकले गेलेले आहेत आणि त्यांचं कुटुंब सध्या काय करतंय, त्यांचे जे नातेवाईक आता राजकारणामध्ये प्रत्येकाचं वारस राजकारणामध्ये पुढे आलेला आहे. परंतु गणपतराव आवटे यांचे वारस काय करतात, तर गणपतराव आवटे यांनी किती निवडणुका लढवल्या आणि त्यांच्या सोबत कोण कोण होतं आणि शंकरराव पाटील यांच्या सोबत कोण कोण होतं तो देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे सगळं पाहण्यासाठी आपण आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.